ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वान नाही पण गुण लागला, असं एक चित्र मोहोळ तालुक्याच्या राजकारणात ठळकपणे दिसून आलं होतं. साधू से साधू मिले, चली दो दो बात, गधे से गधे मिले, चली दो दो लात. आमचा हेतू असा की आम्ही कुणाला संत किंवा गाडो म्हणलं नाही, पण हे चित्र असं मोहोळ तालुक्यातील जनता उघड्या डोळ्यांनी पाहत होती. दोन संत एकत्र आल्यावर त्यांच्या जनकल्याणाची चर्चा होत असते. मोहोळ तालुक्यातील राजकारणातही असंच काहीसं आता फाटलं आहे. फाटलं ते तर नक्कीच, पण ते फाडलं कुणी याचा उलगडा मात्र अजून झालेला नाही. मोहोळ तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या निवडणुकीनंतर झाल्यानंतर मोहोळ तालुक्यातील काही नेते सक्रिय झाले, तर काही जण चक्क नॉट रिचेबल झाले. त्याची चर्चा सुरू असतानाच एकाच कासऱ्यात बांधलेले ढवळ्या पवळ्या दावत तोडून दोन दिशेला कसे काय भरकटले याचीच आता चर्चा सुरू झाली आहे. उमेश पाटील आणि राजू खरे, आमदार राजू खरे हे दोघेही वेगवेगळ्या पक्षाचे, पण तरी सुद्धा मोहोळच्या राजकारणात मोठ्या चर्चेची ठरलेली ही दोन जोडगोळी. कार्यक्रम कुठलाही असो, पाटील आणि आमदार राजू खरे हे दोघं मिळूनच हजेरी लावणार. पाटील यांना मात्र नेहमीच आमदार झाल्यासारखं वाटतंय, पण आता मात्र या असली नकलीमध्येच फाटल्याची चर्चा होऊ लागली आहे आणि ते खरं वाटावं अशा काही घटनाही घडताना दिसत आहेत. प्रत्येक कार्यक्रमाला जोडीनं हजर राहणारे असली नकली आता मात्र दोन दिशेला दोघांची तोंडको उभे असल्याचं दिसून येतं. अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्यानंतर आमदार राजू खरे यांनी पाहणी दौरा काढला. उमेश पाटील मात्र या दौऱ्यापासून दूर राहिलेले दिसले. आमदार राजू खरे यांनाही सावलीशिवाय करमत नव्हतं. सावलीत हजेरी लावल्याशिवाय त्यांचं पाऊल पुढे पडत नव्हतं. आता कडाक्याचा उन्हाळा असून सुद्धा आमदार राजू खरे सावलीपासून 4 हात लांब राहिले आहेत. अगदी काही दिवसांपूर्वीच सोलापुरातील एका वर्तमानपत्राच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला आमदार राजू खरेही गेले आणि उमेश पाटीलही, पण एकत्र नव्हे, वेगवेगळ्या वेळेत आणि वेगवेगळ्या फोटोत दोघेही दिसले. असो, चित्र बघायची लोकांनाही सवय नाही आणि म्हणूनच लोकांच्याही लक्षात हे पटकन आलं. पेनूरच्या यात्रेतही मंत्री भरत गोगावले आले. तिथे आमदार राजू खरे उपस्थित होते, पण उमेश पाटील मात्र पेनूरच्या पंचक्रोशीतही दिसले नाहीत. त्यामुळे साहजिकच लोक आता प्रश्न विचारू लागलेत, उमेश पाटील यांनी तिथं जाणं टाळलं की मग आमदार राजू खरे यांनीच उमेश पाटील यांना सोडलं? कुछ तो गडबड आहे, पण तरीही काही सांगता येत नाही. गरज लागली की फाटलेली गोधडी शिवायचाही प्रयत्न करतील. आम्ही एकच आहोत असा आभास निर्माण करण्याचा प्रयत्नही करतील. कदाचित तालुक्यात मात्र आज चर्चा आहे ती दोघात फाटल्याची. लोक आता पुन्हा म्हणू लागलेत, बहुतेक आमदार राजू खरे यांना कुठे शहाणपण आला आहे. माणूस ओळखायची पारखी नजर आता कुठे त्यांच्या डोळ्यात आलेली असावी. उशिरा का होईना, पण थोडंफार शहाणपण आलं. देर आये दुरुस्त आये, पण लोकांना वाटतं ते नक्की खरं आहे का? सध्याचे चित्र असेच फसवे असेल काय? हा देखील प्रश्न आहे. अर्थात आगामी काळात त्याचे उत्तर देखील नक्की मिळेल. आपण वाट पाहूया. कॅमेरामन अक्षयसह भारत शिंदे, न्यूज इंडिया मराठी, मोहोळ.